मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील नद्या. वनरक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत मित्रांनो. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा जो उगम आहे मित्रांनो तो त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तर कृष्णा नदीचा जो उगम आहे मित्रांनो तो आहे महाबळेश्वरमध्ये. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, तापी नदीचा उगम कुठे आहे? तर तापी नदीचा जो उगम आहे मित्रांनो तो सातपुडा पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा क्वेश्चन येतो मित्रांनो, भीमा नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर भीमा नदीची प्रमुख उपनदी जी आहे मित्रांनो ती मुळा मोठा नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर महाराष्ट्राची जी नदी पश्चिम वाहिनी तिचं नाव आहे मित्रांनो सावित्री नदी. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, गोदावरी नदीला कोणती नदी मिळते? तर गोदावरी नदीला जी नदी मिळते तिचं नाव आहे मित्रांनो प्रणिता नदी. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, भीमा नदी शेवटी कोणत्या नदीला मिळते? तर भीमा नदी जी शेवटी मिळते मित्रांनो ती शेवटी नदीला मिळते तिचं नाव आहे मित्रांनो कृष्णा नदी. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो मित्रांनो, महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी खोरे कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी खोरे जी आहे ते गोदावरी नदी खोरे आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वैनगंगा नदी जी आहे ती प्रणहिता नदीची उपनदी आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, पेनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पेनगंगा नदी जी आहे ती वर्धा नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पूर्णा नदी जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, प्रवरा नदी कोणत्या नदीला मिळते? तर प्रवरा नदी जी मिळते मित्रांनो ती नदीला मिळते गोदावरी नदीला मिळते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, मुळा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मुळा नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, मोठा नदी कोणत्या नदीला मिळते? तर मोठा नदी जी मिळते मित्रांनो ती भीमा नदीला मिळते. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गिरणा नदी जी आहे ती तापी नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्रात मिळते? तर महाराष्ट्रातील जी अरबी समुद्रात मिळतं तिचं नाव आहे मित्रांनो सावित्री नदी. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी? तर वारणा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, पंचगंगा नदी कोणत्या नदीला मिळते? तर पंचगंगा नदी जी मिळते ती कृष्णा नदीला मिळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वर्धा नदी जी आहे ती प्रणहिता नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, प्रणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्रणहिता नदी जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील वेतरणा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर महाराष्ट्रातील वेतरणा नदी जी मिळते ते मिळते अरबी समुद्रात मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, उल्हास नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर उल्हास नदी जी मिळते ती बंगालच्या उपसागरात मिळते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, महाराष्ट्रातील दुधना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर महाराष्ट्रातील दुधना नदी जी आहे ती पूर्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, मंजिरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मंजिरा नदी जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, सिंदफणा नदी कोणत्या नदीची मिळते? तर सिंदफणा नदी जी मिळते ती गोदावरी नदीला मिळते. तर ए जे आपला आन्सर होईल राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, इंद्रायणी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रायणी नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नीरा नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 30वा क्वेश्चन होता मित्रांनो, सेना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सेना नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्ववाहिनी आहे? तर महाराष्ट्रातील जी नदी पूर्ववाहिनी आहे तिचं नाव आहे मित्रांनो गोदावरी नदी. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील बहुतेक नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तर महाराष्ट्रातील बहुतेक नद्या जे वाहतात ते पूर्वेकडे वाहतात, म्हणजे पूर्वेकडे या दिशेने वाहतात. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचा उगम मुख्यतः कुठे होतो? तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचा मुख्यतः जो उगम होतो मित्रांनो तो होतो सह्याद्री म्हणजे तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे का म्हणतात? गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हणतात मित्रांनो? ती दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे, म्हणून गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात मित्रांनो. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर तापी नदी जी वाहते मित्रांनो ती वाहते पश्चिमेकडे वाहते, पश्चिमेकडे दिशेने वाहते. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, कोणती नदी महाराष्ट्रातून वाहून बंगालच्या उपसागरात मिळते? तर महाराष्ट्रातून वाहून बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नदीचं नाव आहे मित्रांनो गोदावरी नदी. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणती नदी गुजरात मार्गे अरबी समुद्रात मिळते? तर महाराष्ट्रातील जी नदी गुजरात मार्गे अरबी समुद्रात मिळते तिचं नाव आहे मित्रांनो तापी नदी. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोयना धरण जे आहे मित्रांनो ते कोयना नदीवर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो मित्रांनो, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण जे आहे मित्रांनो ते आहे भीमा नदीवर आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला जर का ही PDF जर का लागली असेल तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे आणि या चॅनलला फॉलो जरूर करा.